जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर महानगरपालिकेचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येत्या 1-1.5 महिन्यामध्ये जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही कोल्हापूर महानगरपालिकेवर येणार आहे, याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की कोल्हापूर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, कोल्हापूर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या 81 आहे. तर मित्रांनो, कोल्हापूर महानगरपालिकेवर जर 81 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही व्यक्तीला जर कोल्हापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही व्यक्तीला जर कोल्हापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 41 जागा या निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही व्यक्तीची सत्ता ही कोल्हापूर महानगरपालिकेवर येणार आहे. तर मित्रांनो, वेळ न लावता आपण लगेचच आता सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2015 साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही कोल्हापूर महानगरपालिकेवर आली होती ते आता आपण पहिल्यांदा थोडक्यात जाणून घेऊ. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेस पक्षाला मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळणार आहेत की नाही हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही. त्यामुळे मित्रांनो, आता येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 13 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे. त्यामुळे मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व हे महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं असल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेवर सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला 15 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना 15 जागा मिळणार आहेत की नाही ते आता आपण पुढे पाहूया. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळे झाल्यामुळे राष्ट्रवादी या पक्षाला काही परिणाम होणार आहेत का? म्हणजेच मित्रांनो, राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 गट पडल्यामुळे याचा काही परिणाम हा दोन्ही राष्ट्रवादींना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे ताराराणी पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये ताराराणी पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वात असलेल्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये 19 जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना किती जागा मिळणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडी हे युतीमध्ये होते. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला सुद्धा 4 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना इतक्या तर जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांची एक शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची एक शिवसेना. म्हणजेच मित्रांनो, शिवसेना पक्षामध्ये आता 2 गट झाले आहेत. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा दोन्ही शिवसेनेला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, आता आपण याच्यानंतर वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो, येत्या 1-1.5 महिन्यामध्ये जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही कोल्हापूर महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण समजूया. तर मित्रांनो, पहिला पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष. तर मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे. म्हणजेच मित्रांनो, आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांचे 60च्या आसपास आमदार सुद्धा निवडून आले आहेत. पण मित्रांनो, आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असून सुद्धा त्यांना 4 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दोघे वेगवेगळे झाल्यामुळे त्यांना याचा काही परिणाम होणार आहे की फायदा होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीपेक्षा चांगल्या प्रकारचं यश हे या निवडणुकीमध्ये मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना ठाकरे गट. म्हणजेच मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. तर मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया.
कारण मित्रांनो शिवसेना पक्षाचं कोल्हापूर महानगरपालिकेवर पहिल्यापासूनच इतकं काही नाही आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांच्यापासून एकनाथ शिंदे बाहेर पडले आहेत. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3च जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा त्यांना मिळाल्या होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीमध्ये 4 जागा या शिवसेना पक्षाला मिळाल्या होत्या, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघांमध्ये फूट पडली असून सुद्धा दोघांना 3-3 जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश हे शिवसेना दोन्ही गटांना मिळालं असल्याचं पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट. तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 15 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे त्यांना याचा काही परिणाम हा कोल्हापूर महानगरपालिकेवर होणार आहे का ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 3 ते 5 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश हे कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 15 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 3 ते 5 जागा म्हणजे या निवडणुकीमध्ये त्यांना अपयशच मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एकत्र होती, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार बाहेर पडल्यामुळे त्यांना याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी. तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तर चांगल्या प्रकारचं यश हे कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळालं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. पण मित्रांनो याचा फायदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तर होणार आहे का ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 5 ते 8 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश हे कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळालं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 5 ते 8 जागा म्हणजे त्यांना अपयशच मिळालं असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 15 जागा मिळाल्या होत्या, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 5 ते 8 जागा म्हणजे त्यांना अपयशच मिळालं असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं, पण मित्रांनो यावेळी भारतीय जनता पक्ष सोबत आल्यामुळे त्यांना याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो त्यांना आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये 40+ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मित्रांनो त्यांना अशी आशा होती की आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळेल अशी आशा होती. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे ताराराणी आघाडी पक्ष. तर मित्रांनो ताराराणी आघाडी पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ताराराणी आघाडी आणि भारतीय जनता पक्ष एकत्र राहतील का नाही हे आता पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर ताराराणी आघाडी पक्षाचे आणि भारतीय जनता पक्ष जर वेगवेगळा लढला तर या निवडणुकीमध्ये याचा काही परिणाम ताराराणी आघाडी पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो ताराराणी आघाडी पक्षाला या निवडणुकीमध्ये 8 ते 10 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो ताराराणी आघाडी पक्षाला या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 19 जागा मिळाल्या होत्या, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 8 ते 10 जागा म्हणजे त्यांना अपयशच मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो इतक्या जागा ह्या त्यांना कमी झाल्याचं कारण म्हणजे या निवडणुकीमध्ये दोघे जरी वेगवेगळे लढले तर त्यांना इतक्या कमी जागा मिळतील असा अंदाज आहे. पण मित्रांनो दोघे एकत्र लढले तर त्यांच्या काही प्रमाणात जागा वाढतील असा सुद्धा अंदाज आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आता येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो आता आपण हे बघूया की कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 8 ते 10 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 27 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 8 ते 10 जागा म्हणजे त्यांना अपयशच मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना 27 जागा मिळत होत्या, पण मित्रांनो यावेळी डायरेक्ट 8 ते 10 जागा म्हणजे त्यांना
10 ते 15 जागाचा डिफरन्स हा या निवडणुकीमध्ये पडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो आत्ताच आपल्या राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे. त्यामुळे मित्रांनो त्यांचं वर्चस्वसुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं आहे. त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळेल अशी आशा आहे. पण मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की त्यांना येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 30 ते 35 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता येईल का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि खरंच मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेसच्या पक्षाला इतकं कमी यश मिळेल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही कोल्हापूर महानगरपालिकेवर येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.